यात्रा काढू। आणि आज बाबासाहेब आंबेडकरांनी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलंय त्या संविधानाचा विजय झालेला आहे आणि त्यांनी दिलेल्या घटनेच्या आधारावर आज या ठिकाणी आम्हाला सगळ्यांना न्याय मिळालेला आहे आणि या ठिकाणी आम्हाला सहकार्य केलेल्या सगळ्यांचं मी आभार व्यक्त करतो। तर या सगळ्यांचं मी मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी आमची ही न्याय यात्रा आम्ही थांबवत आहे आणि इथून पुढच्या काळात जर असा काही प्रकार आमच्याबरोबर झाला तर त्या संदर्भात आम्ही नक्कीच आवाज उठवू आणि ज्या काही अशा घटना घडतील त्या घटनेला इथून पुढच्या काळात पोलीस प्रशासन आळा घालायचं नक्कीच काम करेल अशी आम्ही आशा व्यक्त करतो आणि आम्ही थांबतो। तांबोळी साहेब, तुमचं 2 शब्दात म्हणून। आज 7 तारीख आणि आज या आजच्या तारखेला आरळीकरांच्यावर जो काही अन्याय झालेला होता, अत्याचार झालेला होता, या अन्याय अत्याचाराच्या विरोधात या आरळा गावच्या 8 ते 10 मुस्लिम कुटुंबांनी माननीय हायकोर्टाकडे न्याय यात्रा सुरू केली होती आणि ही न्याय यात्रा सुरू झाली सकाळी आणि जवळपास 10 ते 12 किलोमीटर आल्यानंतर प्रशासनाने त्याची पूर्णपणे गांभीर्याने दखल घेत तिथं यांच्याशी संपर्क केला। त्यामध्ये पुरावा विभागाचे माननीय प्रांत अधिकारी असतील, डीवायएसपी साहेब असतील आणि तहसील कोकरूडच्या तहसील मॅडम असतील शिराळ्याच्या आणि सर्वच या अधिकाऱ्यांनी येऊन ज्या काही मागण्या होत्या त्यामध्ये प्रामुख्याने जी काही घटना घडलेली आहे त्या घटनेला चौकशी करण्याकरता एक समिती नेमावी अशा प्रामुख्याने ती मागणी होती। ती चौकशी समिती नेमण्याचं 8 दिवसात त्याचा प्रस्ताव आयजी साहेबांच्याकडे पाठवण्याचा प्रस्ताव हे देतील। दुसरी जी यांच्यावरच एक खोटा गुन्हा दाखल झालेला आहे त्या खोटा गुन्हा दाखल झालेला आहे त्याचा सुद्धा आयवा बदलून तपासांती तो दाखल झालेला गुन्हा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात येईल। तिसरा जो या ज्या वितुष्ट लोकांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे त्याचे जे असणारे आयवा आहेत ते सुद्धा आयवा बदलण्याची मागणी होती ती सुद्धा मान्य झालेली आहे।